ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। राधे राधे। नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात मग सगळे? मजेतच असाल मग आपले व्हिडिओज पाहताय ना? मी आज तुमच्यासाठी पंचमी महाळ व षष्ठी महाळ हे दोन्ही माळ एकाच दिवशी आले आहेत, तर याबद्दल माहिती व विशेष पूजा व विशेष उपाय याबद्दल माहिती घेऊन आले आहे। तरी पूर्ण व्हिडिओ पहा व आपल्या व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा। पंचमी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे। साधारणपणे अमावस्येनंतर 5व्या दिवशी शुक्ल तिथीला पंचमी येते आणि पौर्णिमेला 5व्या दिवशी कृष्ण तिथीला पंचमी येते। या दोन्ही तिथींना जी व्यक्ती मरण पावलेली असते अशा व्यक्तीचे पंचमी महाळ म्हणजे श्राद्ध घालतात। तसेच यावर्षी पंचमी व षष्ठी महाळ हे एकाच दिवशी आलेले आहेत, म्हणजेच वार रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी दोन्ही तिथींचे महाळ एकाच दिवशी घालायचे आहेत। षष्ठी तिथी दिवशी जी व्यक्ती मरण पावलेली असते त्यांच्यासाठी पण व पंचमी तिथीला जी व्यक्ती मरण पावलेली असेल अशा लोकांचे यावर्षी रविवारी महाळ घालायचे आहे। तर मग आता आपण पूजा विधी पाहूयात। प्रथम या दिवशी लवकर उठून नित्यक्रम करून स्वच्छ आंघोळ करून सूर्याला पाणी घालताना त्या पाण्यात काळे तीळ घालावे व ते पाणी सूर्याला घालताना थोडे दक्षिण दिशेला आपले तोंड होईल असे उभे राहून ओम पित्राय नमः असे म्हणत ते पाणी सूर्याला व पित्रांना दोघांना एकाच वेळी घालावे व देवघरात नित्य पूजापाठ करावा। या दिवशी श्रीमद भागवत कथेमधील 5वा व 6वा अध्याय वाचावा व 5 किंवा 6 ब्राह्मणांना जेवू घालावे व त्यांना दक्षिणा द्यावी व त्यांचा शुभाशीर्वाद घ्यावा। आपण जर पित्रांना जेवू घालत असाल तर त्या दिवशी त्यांना बोलवून त्यांनाच पित्र समजून त्यांना जेवू घालावे व त्यांचाही शुभाशीर्वाद घ्यावा। कोणाला म्हणजेच ज्या व्यक्तींना आपण जेवू घालण्यासाठी बोलवणार आहे त्यांनाच ही ते पित्र समजायचे आहे व त्यांना पुरणपोळीचे जेवण करून घालावे व त्यातला नैवेद्य हा छतावरती ठेवावा व गाईला द्यावा व कुत्र्यालाही खाऊ घालावा व घरातील देवांना दाखवावा। मग बोलवलेल्या व्यक्तीस जेवू घालावे व त्यांचाही शुभ आशीर्वाद घ्यावा। याने आपले पित्र आपल्यावर संतुष्ट होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद देतील। या दिवशी पिंपळाच्या झाडाचीही पूजा करावी व मोहरीच्या तेलाचा दिवा तेथे लावावा व झाडाला काळे तीळ घालून पाणी व्हावे व दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा। याने आपल्या पित्रांच्या सद्गतीस आरंभ होतो व त्यांची कृपादृष्टी आपणास प्राप्त होते। तर मग आता आपण उपाय बघूयात। एका वाटीत तांदूळ घ्यावे, त्यावर बेलपत्र व दुर्वा ठेवाव्यात। ती वाटी 3 दिवस देवघरात ठेवावी व 3ऱ्या दिवशी त्या वाटीतील तांदूळ पक्ष्यांना घालावेत। हे करताना आपल्या पित्रांना स्मरण करावे व बेल आणि दुर्वा पिंडीवर वाहाव्यात। याने अडकलेली कामे पूर्ण होतात व तसेच मनोइच्छित फळही मिळते। तरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन येईल। राधे राधे।